नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळूच्या पानाची भाजी, ग्रेव्हीवाली भाजी दाखवणार आहे। तर मग आता मी हे आळूचे पानं असे मस्त बाजारातून आणलेले आहेत, हिरवे छान। आता ह्याला धुवून घेणार मी पहिले। हे बघा, बघू शकता तुम्ही, आळूची पानाची स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला, त्यावर घाण वगैरे असते ना। तर हे बघा, आता मी हे पान असं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे पानं आळूचे दोन्ही बाजूनी क्लीन करून घेतले। आता मी हे जे देठा आहेत ना, ते कट करून घेते। एकदम छान लागते ही भाजी। हे आपल्याला जाड असा आहे तो देठ काढून घ्यायचा आहे चाकूनी। हा देठ आपण काढून घेतलाय छान। अशा प्रकारे मी सगळ्या आळूच्या पानाची देठ काढून घेते। आपल्याला बेसनाच्या बॅटरमध्ये टाकण्यासाठी साहित्य लागणार आहे जिरे, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या आणि कोथिंबीर। हे सगळं मिश्रण मी एकत्र करून वाटून घेणार आहे आणि मी तसंच तुम्हाला पुढे दाखवतेच। एकदम छान आणि सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा तुम्ही पण। इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि हे बघा, हे वाटून जिरे, लसूण आणि कोथिंबीरचे हे मिश्रण मी छान असं वाटून घेतलंय। आता हे मिश्रण ह्या ताटात काढून घेते मी। मी इथे बेसन टाकून घेतलेलं आहे आणि हा आपण लसूण आणि जिरे कोथिंबीर त्याच्यात हा ठेचा आहे। तर आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे। लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ पण घालून घेणार आहे। आता हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी हे मिश्रण हे बघा छान असं मिक्स करून घेते। आळूच्या पानाला लागेल असं हे मिश्रण आपल्याला हे ठेवायचं आहे, घट्ट म्हणजे मीडियम घट्ट ठेवायचं, जास्त पातळ पण नाही करायचं, कारण त्या पानांना लागला पण पाहिजे ना बेसन, त्यासाठी। आणि लसणाने आणि जिऱ्याने कशी त्याची टेस्ट वाढते, चव पण खूप छान लागते। म्हणजे पानं अशी प्लेन चवदार नाही लागणार, त्याच्यामुळे मी लसण, जिरे आणि कोथिंबीर टाकलेली आहे। अशीच भाजी माझी मम्मी पण करते ना। हे बघा, ही माझ्या आईची रेसिपी आहे। बघा तुम्ही, कलर किती सुंदर आलाय आणि फक्त मी हे एवढं मिक्स करते तर ह्याचा आरोमा एवढा छान येतोय ना किचनमध्ये। हे बघा, आता छान आपलं हे मिक्स झालेलं आहे। कलर बघा किती सुंदर आलाय। आता मी हे मस्त असं आळूच्या पानांना लावून घेणार। आता मी ह्या आळूच्या पानाला मस्त असं बेसन लावून घेणार आहे। हे बघा, मी असं छान असं बेसन लावून घेते ह्याला, सगळीकडून पानाला असं स्प्रेड होऊ द्यायचं बेसन छान। हे बघा,
अशा प्रकारे हे छान असं बेसन लावून घ्यायचं आहे. आपल्याला असं परत फोल्ड करायचं ह्याला आणि परत मग आपल्याला हे असं फोल्ड करत करत परत त्याच्यावर बेसन लावतच जायचं आहे. हे या साईडला असं करून घेतलं छान असं इकडून पण. अशा प्रकारे हिला आपण असं पॅक करून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली आळूवडी पॅक झालेली आहे. मी अशा प्रकारे आता दुसऱ्या पण करून घेते आणि दाखवते. हे बघा, आता मी इथे चाळण ठेवलेली आहे कढईमध्ये. ज्यांच्याकडे स्टीमर नाही ना त्या लोकांनी असं केलं तरी चालेल. मी कढईत पाणी ठेवलं आहे, त्याच्या खाली स्टँड ठेवला आहे आणि मग चाळणीला तेल लावून आता मी हे आळूचे पानाचे गट्टे ठेवून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे आता मी दुसरे पण तसेच करून घेते, आळूचे पानं लावून घेते. तर मी इथे आळूचे पानं लावलेले आहेत. आता मी ह्याला मिडियम गॅसवर ठेवते. ह्याला मिडियम गॅसवर आपल्याला 15 मिनटं वाफून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून देते, छान पॅक बसतं, हे वाफ नाही जाणार. मग आता आपले हे 15 मिनिटात मस्त आपले आळूचे पानं तयार होतील. त्यास आता आपण पुढचं साहित्य काय काय लागणार ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी 2 कांदे लांब असे स्लाइसमध्ये कापून घेतले आणि हे बघा आता मी भाजायला पण घेतलेले आहेत. आपल्याला त्या आळूच्या पानांचा मस्त असं वाटण बनवून घ्यायचं आहे. हे बघा, आणि एका साईडला आपली आळूची वडी पण झालेली आहे रेडी. बघा किती सुंदर कलर आलाय. आणि हे बघा इथे आपला कांदा पण छान असा भाजून होतोय. आपल्याला कडक स्टीमर नसलं तरी अगदी 15 मिनिटांमध्ये आपली मस्त आळूची वडी तयार झाली. गरम आहे, हे बघा किती सुंदर झाली. हे बघा मस्त. आता हिला थोडंसं गार होऊ देते आणि मग कट करते. इथे कांदा आपला छान भाजून होतो. आता मी हे वाटण काढून घेते. छान असं भाजलं गेलं आहे आपला कांदा. आता मी हे ड्राय कोकोनट पावडर घेतलेली आहे, ती मी आता छान अशी भाजून घेणार आहे. ही कशी बरी पडते. मी गॅस करून घेते आणि ह्याला पण भाजून घेते. हे बघा खोबरं पण छान भाजलं गेलं आहे, मी काढून घेते. आपलं छान असं भाजून झालंय आणि मी हे वाटण करताना ह्याच्यात काय काय टाकते ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा मी वाटणामध्ये लसूणाच्या 2-3 पाकळ्या घेतल्या, आलं घेतलंय आणि कोथिंबीर घेतले. आणि इथे लसूण घेतलाय, त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा टाकते आणि थोडीशी कोथिंबीर. हे हिरवं वाटण मी वेगळं करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे काळं वाटण पण मी वेगळं करून घेणार आहे, तसं तुम्हाला दाखवते. आता हे पण वाटण मी छान असं बारीक वाटून घेणार आहे. इथे हिरवं वाटण करून ठेवलेलं आहे बघा मी. आता मी इथे तेल टाकलेलं आहे. काळ्या मसाल्याच्या भाज्यांना ना तेल थोडंसं जास्तच लागतं. बघा तुम्ही, मी मस्त आता तेल गरम करून घेते तिथे आणि इथे मसाला वाटून झालेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहे थोडंसं. त्याच्यानंतर आपण वाटलेलं हिरवं वाटण, वाव काय मस्त अरोमा सुटलेला आहे किचनमध्ये, एक नंबर. छान असं मस्त त्याला 5 ते 7 मिनिटं असं छान तेलामध्ये ब्राऊन होऊन द्यायचे. आणि आपण ते असं आपलं काळं वाटण बनवलेलं आहे ना ते मी हे वाटण आता मी तेलामध्ये सोडलेलं आहे
आता ह्याला छान असं मिक्स करून घेते मी. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याला 2-3 मिनटं मस्त तेलामध्ये असं फ्राय होऊ द्यायचं आपल्याला छान असं. आता मी ह्याच्यामध्ये हळद घालून घेणार आहे, लाल तिखट, आता मी थोडंसं ना ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घेणार. कलर किती सुंदर आलाय बघा तुम्ही. आणि किचनमध्ये ना एवढा भारी स्मेल येतोय ह्या भाजीचा. अजून आपण भाजी पण केली नाही, पूर्ण झाली नाही आपली, तरी एवढी मस्त. छान असतात आपल्याला हे 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचंय. आणि आमचा जो स्पेशली काळा मसाला असतो ना घरचा, माझी मम्मी बनवते, ते मी आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तर आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊ. अगदी 2च मिनिटं मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी सोडून घ्यायचं आहे. थोडं मी पाणी ह्याच्यामध्ये ऍड करते. आता आपल्याला हे बघा, मला एवढं पाणी लागतं म्हणजे आपल्या वडीचा कट असं म्हटलं तरी चालेल. हे बघा कलर किती सुंदर आलाय, बघू शकता तुम्ही, भारी. ह्याला आपल्याला मस्त अशी उकळ काढून घ्यायची, 10 ते 12 मिनिटं मस्त उकळू द्यायचे ते पाणी. आणि त्याच्यानंतर आपण ह्या वड्या कट केलेल्या आहेत ना, हे बघा ह्या वड्या, ह्या कट केलेल्या वड्या आपल्याला त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या. आता आपले पाणी उकळतंय, म्हणजे कट उकळतोय. आता ह्याच्यामध्ये मी वड्या सोडून घेणार आहे. हे बघा वड्या मी अशा प्रकारे सोडून घेणार आहे ह्याच्यामध्ये. आणि वडी सोडल्यानंतर आपल्याला 10 मिनिटं अजून उकळून घ्यायचं आहे ह्याला. आणि मग आपली जेवणासाठी भाजी मस्त रेडी होणार. मग तुम्ही चपाती चपाती, भाकरी, तांदळाची भाकर, ज्वारीची भाकर, भात, चपाती कशाबरोबर पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता. 1 नंबर लागते. आता मी ह्या वड्या टाकलेल्या आहेत ना, तर आता मी ह्याला अजून 5 मिनिटं असं उकळते, कारण मग त्याचा अर्क आपल्या वड्यांमध्ये जायला पाहिजे. हे बघा आता मी झाकून ठेवते आणि 5 मिनिटं ह्याला छान उकळ काढून घेते. बघू शकता आपली भाजी किती सुंदर झाली, कलर पण खूप छान आलेला आहे. आणि माझा हा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.